नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। जिल्हाधिकारी कार्यालयात श्री आनंद जयसिंग गावडे यांनी निवेदन सादर केले। निंबवी गावातील विनापरवाना चालू असलेली श्री वेंका बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याची मागणी आज दिनांक 14 मे 2025 रोजी बुधवारी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले। निवेदनामार्फत कळवू इच्छितो की निंबवी ग्रामस्थ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर निंबवी ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत श्री वेंका बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याची जोरदार मागणी परवाना न घेता श्री वेंका बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड हा प्रदूषणकारी व्यवसाय बनावट कागदपत्रे सादर करून सन 2008 पासून चालू आहे। आनंद जयसिंग गावडे त्यावेळी बोलत होते की निंबवी ग्रामपंचायतची बनावट न हरकत पत्र बनवून त्यांनी ग्रामपंचायत दप्तरी कसलीही नोंद नाही, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा ग्रामसभा ठराव मंजूर झालेला नाही असे खोटे प्रमाणपत्र दाखवून श्री वेंका बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड यांनी पोल्ट्री व्यवसाय चालू केल्याप्रकरणी पोल्ट्री संचालक बॉडीवर गुन्हा दाखल करून सदर अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड व ग्रामपंचायत निंबवी यांची कसलीही परवानगी न घेता जाणीवपूर्वक रोगराई पसरविण्याच्या हेतूने मानवी वस्तीपासून 500 मीटरच्या जबरदस्तीने पुन्हा पोल्ट्रीचे वाढीव बांधकाम सुरू केल्याप्रकरणी मॅनेजर शशिकांत गोळे व डॉक्टर ढवळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। सदर हा प्रकार ग्रामस्थांनी शासनासमक्ष 12 मार्च 2025 पासून मांडला आहे। यासाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे वेंका बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याच्या मागणीसाठी 2 दिवस उपोषण केले होते। त्यावेळेस माननीय तहसीलदार श्रीगोंदा यांनी कामास मनाई हुकूम करूनही आज रोजीपर्यंत काम चालू आहे। मेहरबान साहेबांनी आमच्या या अर्जाची दखल घेऊन योग्य ते न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती। अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर भव्य संख्येने आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे। यावेळी डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ शिरसाट, शहराध्यक्ष पावलस पवार अंकल व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही निंबवी ग्रामस्थ, माझं नाव आनंद जयसिंग गावडे, माजी सैनिक, निंबवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। निंबवी गावामध्ये वेंग रिसर्च बॉयलर आणि ब्रीडिंग फार्म हे कुक्कुटपालन 2008 साली उभं राहिलं। उभं होण्या अगोदर त्यांनी ग्रामपंचायत NOC लागते, त्यांनी ते NOC सदर NOC फ्रॉड घेतली आहे। त्या NOC वरती आमच्या विद्यमान सरपंच त्या काळातला सही नाही आहे, ग्रामसेवक सही शिक्का नाही आहे, आवक जावक क्रमांक नाही, त्या NOCची कसल्याही प्रोसेसिंगमध्ये नोंद नाही। त्यानंतर त्यांनी 12 मध्ये बांधकाम चालू केलं होतं। 12 मध्ये चालू केलं असता तहसीलदार यांनी त्यांना मनाई हुकूम दिला, त्यावेळी त्यांनी काही काल काम थांबवलं। 2025 मध्ये त्यांनी आता पुन्हा नवीन 12 शेडचं काम चालू केलं आहे, जे की मानवी वस्तीपासून 500 मीटरच्या पुढे पाहिजे, पण सदर बांधकाम हे मानवी वस्तीपासून 350-400 मीटर अंतरावरती आहे, जे मानवी आरोग्यास खूप हानिकारक आहे। सदर ह्या वाढीव बांधकामास प्रदूषण बोर्डाची महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाची कसली परवानगी नाही आहे, तर त्यांनी जोरजबरदस्ती गावागावामध्ये गुन्हे दाखल करून हे काम चालू केलं आहे। ह्या सदर बांधकामास आरोग्य विभागाची परवानगी नाही आहे। आम्ही ह्यासाठी 2 एप्रिल रोजी आम्ही तहसील कार्यालयात उपोषणाला बसलो होतो। तहसीलदारांनी यांना वाढीव बांधकामास मनाई हुकूम केला, तरी आज रोज जबरदस्ती यांचं काम चालू आहे। याच्यावरती प्रशासनाने कशी दखल घेतलेली नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही, म्हणून आम्ही तहसीलदार यांना निवेदन देऊन 20 तारखेस कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही 20 तारखेस कलेक्टर ऑफिस इथं आमरण उपोषण बसणार आहे। जोपर्यंत पोल्ट्री फार्म बंद होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील, हे आमच्या गावकऱ्यांचा इशारा आहे। ह्या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात कोंबड्यांच्या विष्ठेपासून खूप घाण असा वास येत आहे। मृत कोंबड्या उघड्यावर फेकल्या जात आहे, त्या व्यवस्थित त्यांचा बंदोबस्त केला जात नाही आहे। त्यामुळे परिसरात माश्या खूप वाढल्या आहेत। माश्या माणसाच्या स्वयंपाक जेवणात, लहान मुलांच्या खाण्यामध्ये, त्यामुळे याने जास्त रोगराईचं प्रमाण वाढलं आहे। रोगामुळे माणसं आजारी पडू राहिले आहेत, याची आपण शासनाने दखल घ्यावी। मानवी वस्तीपासून 500 मीटरच्या अंतरावर जे पोल्ट्री फार्म असतात, अशाला परवानगी न मागता काही गुंडांनी त्या ठिकाणी पैशाचा आणि मस्तीचा वापर करून त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म उभारण्यात आले। त्यामुळे बरेचसे लहान मुलं आजारी पडतात, वयस्कर माणसांना त्याच्यापासून प्रॉब्लेम होत आहेत। त्यामुळे आम्ही आज DPI पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत। त्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल व उपोषणात बसण्याचा असा मी इशारा देतोय।